सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। खंडाळा तालुक्यातील पुनर्वसित गोळेगाव येथील रामदास गोळे यांचा भूखंड 67/68 मध्ये चुकीची आरसीसी नोंद कमी व्हावे म्हणून 5 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये या कुटुंबासह आंदोलन करीत आहे। या कुटुंबांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, इतर अधिकाऱ्यांना समक्ष भेटून विनवणी केली आहे, तरी आज अखेर टाळाटाळ होत आहे। गेले 20 वर्ष ग्रामपंचायत माझ्या कुटुंबाकडून कर वसुली बेकायदेशीर करत असून ते अन्यायकारक आहे। वेळेतच न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती रामदास गोळे सहकुटुंबाने केली आहे। नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी मोहन बोरकर। सध्या आपण खंडाळा तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी कालपासून लोक ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कालपासून जे ठिय्या आंदोलन नेमकं तुम्ही केलंय या प्रशासनाच्या विरोधात, हे नेमकं का आणि कशासाठी केलंय आणि याची माहिती तुम्ही कुणाकुणाला दिली या, म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागाला। काय नाव तुमचं? मी ओमकार रामदास गोळे, गोळेगावचा रहिवासी। माझ्या वडिलांच्या नावाने ज्यावेळेस आमचं गाव धोंबलकवडी धरणातून पुनर्वसन होऊन इथं आलं 2000 साली, तर त्यावेळेस आम्हाला प्लॉट वाटून दिले होते। त्याचं प्रांताचा भूखंड आदेश आपल्याकडे आहे आणि 2004 ला ग्रामपंचायतीची स्थापना झाली। त्याच्या आधी ज्यावेळेस पुनर्वसन झालं त्यावेळेस प्रत्येकाला घर बांधून दिली होती आणि ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर जे भूखंड होते त्याचे आदेश निघाले आणि प्रत्येकाला भूखंड वाटून दिले। तर त्यावेळेस घराचं बांधकाम हे 96-97 अशा बाजूच्या प्लॉटमध्ये केलेलं होतं आणि जो आमच्या वाटणीला रामदास सुभेदार गोळे यांच्या नावाने जो प्रांतांच्या आदेशाने भूखंड आलाय त्याचा नंबर आहे 67/68। तर या भूखंडामध्ये कसलंही बांधकाम नव्हतं, कसल्याच प्रकारे काही उभं केलेलं नव्हतं। तर त्यावेळे जे आरसीसी बांधकाम होतं ते आरसीसी बांधकाम त्या मोकळ्या जागेत दाखवलेलं आहे, नोंद केलेली। बांधकाम आहे का नाही? नाही, त्या जागेत बांधकाम नाही। नाही, तरी तुमच्याकडून कर वसुली होती? हा, तेव्हापासून जेव्हापासून स्थापना झाली त्यावेळेपासून आजपर्यंत आमच्याकडून जबरदस्तीने कर वसुली केली। तुमचं काय नाव? मी रामदास सुभेदार गोळे, मी गोळेगावचा रहिवासी आहे। मी गोळेगावचा जो वाई तालुक्यात आमचं धोंबलकवडीच्या जलाशयामध्ये गाव बुडीत गेलेलं आहे आणि आम्हाला इथं संपादित लाभ क्षेत्रात क्षेत्र मिळालेलं आहे। इथं आम्हाला गोळेगावमध्ये गावठाणचे प्लॉट प्रांतांच्या आदेशानुसार 99 साली वाटप झालेले। त्यानुसार 2000 साली ते प्लॉटचं वाटप होऊन त्याच्यामध्ये घराचे बांधकाम लोकांची झाली होती। मी माझ्या वाटणीला जो प्लॉट आला 67/68 क्रमांकचा, त्याच्याकडे माझा प्रांतांच्या आदेशानुसार भूखंडाचा माझ्याकडे आदेश पण आहे। तर जो 67/68 नंबरचा भूखंड आहे त्याच्यामध्ये माझं एक पत्र्याचं शेड त्याच्यामध्ये होतं। तर त्या पत्र्याच्या शेडच्या ऐवजी त्याच्यामध्ये हे पत्र्याचे शेड 2000 साली गावाची घरं बांधणी झाली, पण 2004 ला ग्रामपंचायत 4 वर्षाच्या नंतर झाली। तर 2004 साली त्या पत्र्याच्या शेड ऐवजी त्याच्यामध्ये आरसीसीची नोंद घालून, त्यावेळेपासून ती चुकीची नोंद घालून जबरदस्ती माझ्याकडनं त्यांनी घरपट्टी आजपर्यंत वसूल, आज सुद्धा मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत किंवा आज पण माझ्याकडे जप्तीच्या घरपट्टीच्या वसुलीच्या नोटीस आहेत की तुम्ही त्या प्लॉटमध्ये तुमच्या असणाऱ्या हे जी तुम्ही घराची घरपट्टी किंवा कर भरा, अन्यथा तुमचं पाणी कट करू किंवा काय। तर ते घर ऍक्च्युली त्या जागेमध्ये नाहीच आहे, तरी पण आजपर्यंत त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्याकडनं ते। मला काय म्हणायचं, ह्या संदर्भात तुम्ही प्रशासन, ग्रामपंचायत असेल, बीडीओ असतील, प्रांत असतील, ह्या कोणाकोणाला भेटला, कोणाकोणाला पत्र व्यवहार झालाय, काय केलं? मी तहसीलदारांना या बाबतीत पत्र व्यवहार केलेला आहे, प्रांतांना केलेला आहे, बीडीओना केलेला आहे, ग्रामपंचायतला केलेला आहे आणि माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा 6 महिन्यापूर्वी मी यांना ह्याच्या चौकशीचे आदेश लावले। त्याचे कुठलेही मला उत्तर आजपर्यंत मिळालं नाही। मला फक्त रोज म्हणतायत की तुम्हाला 2 दिवसात मार्ग देतो तुम्हाला। मी त्यांच्याकडे एकच आता मागणी करतोय की मला फक्त माझा जो प्लॉट आहे 67/68 हा मोकळा प्लॉट आहे, तो मोकळ्या प्लॉटचा मला मोकळा उतार द्या। ठिकाणी मला घर नवीन बांधायचंय, मला त्या ठिकाणी घराचं काम करायचंय। माझा जो मोकळा प्लॉट आहे तो त्या पद्धतीने मला त्याचा उतारा पाहिजे। मग तो कसा करायचा, तुम्ही चुकीची नोंद घालून माझ्याकडनं इतक्या वर्षाची वसुली केली, ती पण माझी मला परत मिळावी। बघूया यावर प्रशासन काय निर्णय घेते हे पण पाहणं महत्वाचं। आता तुमची पुढची काय दिशा असणार आहे, पुढचं काय? आता मी इथं जर मला न्याय मिळाला नाही किंवा मी आज काल उपोषणाला बसलेलो आहे, मला काल 3 वाजता त्याचा उतारा ऑपरेटरला बोलून मॅडमने सांगितलं बनवून देतो। त्यांनी संध्याकाळी रात्री 7 वाजेपर्यंत कोणी फिरकलं नाही। आज पण 12 वाजायची वेळ आली, अजून सुद्धा सरपंच किंवा बॉडी
किंवा ग्रामसेवक BDO याच्यापैकी प्रशासकीय अधिकारी आज पण अजूनपर्यंत कोणी आलेलं पण नाही. त्यांना समजलंय का तुम्ही इथं उपोषणाला बसलाय? हो, सगळ्यांना कालच आपण बातमी दिलेली आहे पेपरला, मीडियाला वगैरे सगळीकडे झालेली आहे आणि BDOना व्हॉट्सअपला मेसेज कालच केलेले आहेत. ठीक आहे, मग आता पुढील मागणी तुमची हीच राहणार आहे की मला न्याय मिळावा? हो, माझा 67-68 नंबरचा जो प्लॉट आहे तो फक्त त्याच्यामध्ये पत्र्याच्या शेडची नोंद होती, पत्र्याचं शेड होतं आणि त्याच्यामध्ये RCCची नोंद घातलेली. ती RCC नोंद हे करता मला माझ्या मोकळ्या प्लॉटची त्याच्यामध्ये उतारा मला द्यावा त्यांनी. ठीक आहे, धन्यवाद. बघूया आपण प्रशासन यावर कशी आणि काय कारवाई करते. आपण इथं आल्या हे जे ठिय्या आंदोलना उपोषणाला बसलेले आहेत या संदर्भात ग्रामसेविका मॅडम यांना आपण कॉल केला होता. कॉलवर विचारणा केली की मॅडम तुम्ही इथं हजर झाला नाही किंवा ह्यांना संबंधितांशी काय चर्चा केली, तर त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मी जे काय आहे ते समोरासमोर येऊन बोलील असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.